सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ आजोबा आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थांचे दर्शन घेतलेले आहे, तर ते आपल्याला काही अनुभव लहानूजीचा अनुभवला सांगणार आहे। दाजी जय गुरु। जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। जानराव श्रावणजी चेतू। कुठले राहणारे तुम्ही? परसोडा। परसोड्याचे? हो, गोरेचा परसोडा। अच्छा, तर तुम्ही बाबाजीचं दर्शन घेतलंय त्या काळात? बरेचदा। तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आले ते अनुभव सांगा। अनुभव माझ्या गळ्याला चांगला फूट झाला। बरं। दवाखान्यात जाऊन काही जमलं नाही। हो। म्हणण्याशेच एक व्यक्ती भेटली, दर्शनाला चालता। हो। दर्शनाला आलो। हो। दर्शनाला आलो, दर्शन घेतलं महाराजाचं। महाराज म्हणे का रे, काही लावलं म्हणे त्याला? काही नाही, उठलो, धुनीतला अंगारा लावला। तिसऱ्या दिवशी कमी झालं। 8 दिवसात नाहीसे झालं। हो। काय ह्या पक्का अनुभव आहे मला। हो काय समजले? अजून कधी दर्शनाला इथं आलो, काही ना काहीतरी घडते पडणार। हो का? नेहमी येत असता का दर्शनाला? नेहमी। काय वय आहे आता? 78चा। असं काय? तर तुम्ही तेव्हा कोणासोबत आले होते दर्शनाले? देवदासराव चेतूर सोबत आलो होतो। हो काय? हे परसोडा कोणीकडे आहे म्हटलं का? आष्टीजवळच आहे। आष्टीजवळ? आष्टी खडकीच्या मधा। अच्छा, तिथे आहे का? तर हा एक प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतला स्वतः। फोड म्हणजे कशाचा झाला होता? कुठं झाला होता? इथं अशी पक्की गाठ बांधली होती। हो काय? इलाज डॉक्टरची केले, खाजगी केले। तुमच्या आर्मीले शेषराव पैलवान होते। बरं। त्यानं दाब दिले होते किडनीचे। हो का? काही आराम नाही झाला। वा। बस सारे लोक म्हणे मरते। हो। अन्यायशी योगायोगाने ते व्यक्ती। तुम्हाला कसं कळलं मग? ते चतुरनं सांगितलं काय चाल तिथं म्हणून? नाही बा, आता सोडलं दर्शन बाबाजीचं घेऊन यायचं, त्यावेळेस चांगला उत्सव राहील ती म्हणा। हो का? तो कोणता ऋतू होता? कोणत्या पिरियडला आले होते तुम्ही तेव्हा दर्शनाला? मी आलो म्हणजे शिमगा झाल्याच्या नंतर आलो। हो काय? किती वय होतं तुमचं? वय किती होतं तेव्हा? आता वय काय, लग्न झालं होतं का? लग्न होतं। अच्छा, तरुण होते। लग्नाच्या आधीची गोष्ट होती। दुरुस्त झालं बाबा। असं का? बाबाजीने तुम्हाला दुरुस्त केलं? बाबाजीनं दुरुस्त केलं। तेव्हापासून आमच्या घरचे सर्व लोक महाराजाचं नाव घेऊन फोटो आहे। हो। बरं, अंगारा कुठचा लावला होता तुम्ही? अंगारा आपल्या धुनीतला। धुनी चालू होती काय? चालू होती। हो। बाबाजी काय म्हणे तुम्हाला मग? काय रे म्हणे, काही लावलं म्हणे त्या? हो। तुला नाही बाबाजी काय म्हणलं? काय लाव म्हणे। लाव म्हणे, फक्त लाव म्हणे, म्हणजे अंगारा लाव असं किसं काही नाही? नाही। मी गेलो, त्याच्या समोर धुनी होती अशी। हो। तिचा अंगारा घेतला लावून, काही एक पुडी घेतली बांधून। हो। काय गावले घेऊन गेलो लावासाठी। हो। इथं अंगारा जे लावला त्यानंच तिसऱ्या दिवशी कमी पडलं। बरं, हे बाबाजी तेव्हा कुटीत होते का ह्यावाल्या? हो। अच्छा, कुटीच्या पुढं धुनी होती? हो। काहीच नव्हतं, फक्त हे मकान। हो। राहायचं मकान होतं। असं इथलीच गोष्ट आहे समजा या ठिकाणची? नाही, पूर्वी तिथे कडू पाटलाच्या वाड्यात राहाय की नाही? तुमचा हा प्रसंग इथला आहे। तेव्हापासून मग तुम्हाला त्रासच नाही झाला? काही नाही झाला। म्हणजे कितीक दिवसात बसली ते जो गाठ होती ते? कितीक दिवसात बसली? 10 दिवसात सफात नाहीशीच झाली, कामालाच लागली। म्हणजे तुम्ही तो अंगारा घरी घेऊन गेले आणि त्या अंगारा लावत राहिले? राहिलो, पण इथं अंगारा लावला ना, इथच्या अंगाऱ्यानंच मला आराम झाला। तिसऱ्या दिवशी गाठ कमी झाली। हो। एवढं मोठं सामर्थ्य संतांनी काय माती जरी आपल्याला दिली तरी तो प्रसाद व्हायचा नाही, अशा पद्धती। धन्यवाद बाबा। हो। तर
तुम्हाला पहा जे बाबाजीनं जा काहीतरी लाव तर तुम्ही तर ते सांगितलं नाही का काहीतरी लाव तर तुम्ही अंगाऱ्याकडे गेले मी आहे कडे हो. तर मार द्यायचे काही लोक आले त्या मारातून दुरुस्त व्हायचे बाबाजी शिव्या द्यायचे शिव्यातून दुरुस्त व्हायचे तुम्हाला अंगारा तुम्हाला सुचलं म्हणजे बुद्धी कोण दिली बाबाजीनं बाबाजीनं. आहे का नाही हं? म्हणून तुम्ही तेव्हापासून भक्त आहात बाबाजीचे हो. आणि कोणत्या कोणत्या उत्सवाला येत असता इथं मी हो मी असं यात्रेला येतो पण मधात कधी येतो कारण माझी पोरगी आहे पुण्याले असं नेहमी जाता येता या रोडनं जातो तर दर्शन घेतो बाबाजी म्हणून चालला जातो. तर दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय.